नाही, तू ऑफिस मधला कारभार कसा चाललाय, काय चाललंय नाही विचारलं तर जास्त बेहतर. का ग मेघना, असं का म्हणतेस? एकदा ऑफिस मध्ये ये, मग कळेल तुला. नुसता सावळा गोंधळ चाललाय. मेघना, आहे असं सगळीकडेच चाललेलं असतं ग. नाही निकिता, पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर मी लंडन मधल्या काही फर्मशी वर्किंग स्ट्रॅटेजी, त्यांचं काम करण्याची पद्धत, बऱ्याच गोष्टी यांचा अभ्यास केला. तिथे प्रत्येकाला वेळेचं केवढं महत्व आहे, आणि इथे इथे वेळेची कोणाला किंमतच नाहीये. आल टेल यू, अगं इथे जर एखादं काम तासाभरात हातावेगळं होण्यासारखं असेल ना, तर निदान 2 दिवस तरी लावतात इकडची लोक. आणि त्यांना विचारलं की इतका उशीर का होतोय, तर मॅडम करतोय ना, करणार आहे ना, अशी कारणं दिली जातात. अगं मेघना, त्या बरोबर बोलतायत निकिता. खरंच ज्याला खरोखरच काही काम करून दाखवायचंय ना, त्याला आपल्या देशामध्ये पदोपदी निराशाच येते पदरी. खरंय की नाही अरुण भाऊजी? अहो अगदी 100% बरोबर आहे वहिनी. काय आहे ना, वंचुकेपणा आपल्या लोकांच्या रक्तातच भिनलेला आहे. हातात हंटर घेतल्याखेरीज ही माणसं जागची हालतच नाही. नाहीतर काय निकिता, अगं आमच्या ऑफिसमध्ये मी बघते ना, प्रत्येक माणूस निदान 5-10 मिनिटं तरी उशीर करतो ऑफिसमध्ये यायला. अगं मेघना, आपण 5 मिनिटांनी एवढा असा काय फरक पडणार आहे? निकिता, अगं फरक पडतो. नाही म्हणजे तू विचार कर की ऑफिस मधला समजा 12 व्यक्ती 5 मिनिटं उशीर करतात यायला, याचा अर्थ मॅनेजमेंटला त्यांच्याकडून 1 तास कमी सर्व्हिस मिळते. मला सांग, आता हा जो वेळ आहे हा कोण भरून काढणार? दिवाळी दसऱ्याला बरोबर बोनसची आठवण आली की येऊन उभे राहतात आमच्या समोर. पण ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत यांच्याकडे कोण लक्ष देणार? आणि याहून महत्वाचं म्हणजे मी सांगते, ही माणसं आमच्या ऑफिसमध्ये अशी काय वागतात ना की मालक ते की आम्ही, हाच आम्हाला प्रश्न पडतो. वहिनी, यावरचा एकमेव उपाय सांगू? नाही म्हणजे तुमच्या या बिझनेस मधलं तुमच्या इतकं मला कळत नाही, पण भाऊजी असं काय करताय? प्लीज मला खरंच काहीतरी उपाय सांगा यावर. उपाय मी सांगितला तो हंटर. हे समतावाद वगैरे या सगळ्या भानगडी पुस्तकातच ठेवायच्या आणि सरळ आपल्याला नको असलेली माणसं धडाधड कमी करत जायचं. आपल्या हातनं एकदा चूक झाली की आपल्या हातनं नोकरी जाईल अशी टांगती तलवार जर असेल ना या लोकांच्या डोक्यावर, तर आणि तरच ही माणसं काम करायला लागतात. अगदी खरं बोलताय तुम्ही अरुण भाऊजी. म्हणजे वहिनी, मला कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही, पण सुलोचना देवींनी ज्या काळात ही कंपनी सुरू केली, उभी केली, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती वहिनी. आणि आताची परिस्थिती खूपच वेगळी आहे. आणि परिस्थितीप्रमाणे माणसाने बदलायला हवं हे मी त्यांना शिकवलं. कंपनीत आतापर्यंत जे काही बदललं नाही ते एक एक करून मी. बोलू नका वहिनी, अहो भिंतीलाही कान असतात. काय केलीस माझ्यासाठी? काय केलीस? आहा, वंडरफुल. आज काय विशेष? मुक्ताचा आजचा कॉलेजचा पहिला दिवस आहे, तिच्यासाठी केलाय बदामाचा शिरा. अच्छा अच्छा, म्हणजे मुक्तासाठी केलाय होय, आमच्यासाठी नाही. ए, ती काय एकटी खाणार नाही इतकं सगळं, तूही खा की. खा म्हणजे आता गाढवाबरोबर नाळ्याची यात्रा, तसं आम्ही पण खाणार. काहीतरी बोलू नको, बस बरं खायला. नाही बाबा, आम्ही कसं खाणार? पहिलं मुक्ताच्या घशात घास जाणार, त्यानंतर आम्ही खाणार. पण गेली कुठे? खायला आली कशी ना मुक्ता? हे मुक्ता, आले आले पप्पा. चल 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 लवकर, तू आल्याशिवाय मला खायला मिळणार नाही. ये लवकर, ये. या 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 या. खाण्याच्या बाबतीत वेळेत येत जा, असं काय करते तू? अरे वा. आत्या, मी बरी दिसते ना ग? बरी? अगं बरीच बरी दिसतेस तू. दृष्टच काढायला हवी. काय ग आत्या? अगं खरंच सांगते. बरं चल पटकन खाऊन घे. ए, काय केलंस खायला? अगं तुझ्या आवडीचा शिरा. हो. आत्या यम्मी आहे. पण मी दुपारी आल्यावरती खाते. एक काम करते, तृप्तीलाही घेऊन येते, तिला खूप आवडतो शिरा. तृप्ती खाईलच ग, पण तू आत्ता तर खा ना.
अगं मला लेट होईल का लेक्चरला? अगं खा ना. पप्पा तुम्ही मला सोडायला येणार होतात ना. अरे तू तरी खाऊन घे ना. नको, आधी सोडून देतो मग आरामात खातो. चला बाईसाहेब. एक मिनिट. काय झालं अरे आता? हातावर साखर तरी घालते रे, असेच नका जाऊ. चला दुधाची दान टाकावं. वंडर. चला बाईसाहेब चला. बाय आत्या. काय आत्या? ए, अमृत बाई. इडापिडा टळो ग बाई. घरातलीच माणसं अशी वेड्यासारखी वागायला लागली तर आशेने पाहायचं तरी कोणाकडे. तरी मी सागरला सांगत होते, त्याच्या निर्णयामुळे हे सगळं. नाही, सागरची ह्याच्यात काहीही चूक नाहीये. पण मा, मेघना वहिनी आणि दिवाकर भाऊजींना दुखावून हे सगळं. व्यवसायामध्ये नात्यातले गुंते आणायचेच नसतात. हे ना पद्माकरला कधी कळलं ना दिवाकरला. सागरने जे काही केलंय त्यात त्याची काहीही चूक नाहीये. काही चूक नाही. झालं आता तुझं समाधान? फार विश्वास होता ना तुझा सागरवर. मला खरंच कळत नाहीये की सागर अचानक असं का वागायला लागलाय. यात न कळण्यासारखं काय आहे? ऑफिसला जायला लागल्यापासून ना त्याला असं वाटायला लागलंय आपण कोणतरी खूप मोठे झालोय. नाही पण विनी, सागरचं असं म्हणणं होतं की आपल्या कंपनीचं आता नुकसान होऊ नये म्हणून तो असं म्हणतोय. पुढचं कॅम्पेन जरी तू केलंस तरी त्याला काहीच वाटणार नाही. एक मिनिट, मला मुळात हे कळत नाहीये की हे सगळं ठरवणारा हा कोण. आणि नुकसान होत असेल ना तर होऊ देत ना, पप्पा मागून घेतील. प्रत्येक बाबतीमध्ये याला चोमडेपणा करायची काय गरज आहे? विनी, मला असं वाटतं की हे भांडण आणखीन वाढवण्यापेक्षा तू स्वतः एकदा सागरशी का नाही बोलून घेत. ते तर मी बोलणारच आहे आणि त्याला हेही दाखवून देणार आहे की त्याने कितीही विरोध केला ना तरी मी मागे हटणार नाही. हे प्रोजेक्ट मीच करणार, काही झालं तरी. शो आहे. खूप छान वाटलं मुक्ता आज तुला कॉलेजमध्ये बघून. मॅम कॉलेजमध्ये आज आले ना मी, सगळ्यांना भेटून मलाही खूप छान वाटलं. गुड. कायम अशीच राहा, उत्साही, प्रसन्न. मॅम मला तुम्हाला काही विचारायचं आहे. अगं मग विचार ना. आजपासून मी कॉलेज जॉईन केलंय पण तरी मनात थोडी भीती आहे. भीती कसली? मॅम मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझा खूप अभ्यास बुडालाय. म्हणजे लेक्चर्स तर आता मी परत ऐकू शकत नाही. कसं कव्हर अप करणार आहे सगळं? तुम्ही प्लीज मला मदत कराल? ऑफकोर्स मुक्ता. अगं हे काय विचारणं झालं? तुला हवी ती सगळी मदत मी करीन. आणि बाकीच्या प्रोफेसर्सना सुद्धा भेटून घे. त्यांच्याकडनं हवी ती सगळी मदत तुला मिळेल अशी व्यवस्था मी करीन. थँक्स. अगं थँक्स काय मुक्ता, तुझ्या चांगल्या रिझल्टमध्ये कॉलेजचाही स्वार्थ आहेच की. त्यामुळे कॉलेजचं नाव किती उंचावतं. मॅम तुमच्याशी बोलून माझं खरंच खूप टेन्शन कमी झालं. यावर्षीही चांगले मार्क्स मिळतील असा प्रयत्न मी नक्की करेन. फक्त चांगले मार्क्स नाही आहे मुक्ता, फर्स्ट क्लास फर्स्ट इन असं ध्येय ठेव. आणि मला खात्री आहे एकदा का तू ध्येय निश्चित केलंस की नक्की मिळवणार. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. शालिनी वहिनी, खरं तर या परिस्थितीत कसं वागावं तेच समजत नाही हो. पण ताई आता तुम्हीच असं म्हणायला लागला तर कसं चालेल? बरोबर आहे. या घरातली मोठी बहीण आहे ना मी, त्यामुळे डोळ्यात पाणी आणताच कामा नये. तुम्हाला त्रास होणं साहजिक आहे. तरी त्यात एक गोष्ट बरी आहे, मुक्ता खरंच खूप सावरली आहे. कॉलेजमध्ये सुद्धा जायला लागली. ही खरी आनंदाची बातमी. आनंदाची बातमी आहे हो, पण पण काय अजूनही रात्री मध्ये झोपेतनं दचकून उठते. एकटीच कुठेतरी शून्यात नजर लावून बसलेली असते. आयुष्याच्या इतक्या नाजूक वळणावर आहे ना ती की. ताई नाही म्हणजे तुम्हाला एक विचारलं तर चालेल का? माझ्या ओळखीचे गृहस्थ आहेत, दिगंबर फाटक. म्हणजे
आम्ही त्यांना अण्णा म्हणतो. त्यांना जन्मजात काही सिद्धी प्राप्त आहेत. तुम्ही म्हणत असाल तर मी खरं सांगू, मुक्ताला स्वतःला जोपर्यंत आपल्याला काय होतंय ते सांगता येत नाहीये तोपर्यंत परक्या माणसाला कसं कळणार हो. पण कुणाच ठाऊक असेलही. माझ्या वाचनात आलंय काय कित्येक अनाकलनीय गोष्टींची उत्तरं आपल्याला नाही सापडत, पण या सिद्ध पुरुषांना मात्र कळतात ती. त्याला आपण सिक्स सेन्स म्हणूया किंवा हवं तर इंट्युशन म्हणूया. पण खरंच तसं काही असेल ना तर जरूर सांगा. आपण तिला घेऊन जाऊया त्यांच्याकडे. मी 1-2 दिवसात सांगते. तुम्ही काही काळजी करू नका. ठीक आहे. मला एक कळत नाहीये, जर का भिसे मॅडम येणारच नव्हत्या तर त्यांनी आधी सांगायला पाहिजे होतं आपल्याला. तू जरा ऑडच करे. माणसाला आपण आजारी पडणार आहे हे आधीच कळतं का थोडा वेळ? अरे पण आपला उगाच 40 मिनिटं टाइमपास झाला त्याचं काय? डोंट टेल मी उगाच 40 मिनिटं टाइमपास. तुझा अख्खा जन्म उगाच टाइमपास. हाय, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. इतक्या दिवसांनी कॉलेजला आली आहे. तुला माहितीये का कॉलेजमध्ये काय काय झालंय? या झाली अरे हो. हे मला खूप छान वाटतंय तुम्हा सगळ्यांना भेटून. सिरियसली आम्हाला पण. हे पण इकडे काहीच बदललेलं नाहीये. सगळं तसंच आहे. आणि मेन म्हणजे हा सगळा गोंधळ. हे सगळं कसं बदलणार मुक्ता? तोच कॅम्पस आहे, तेच आम्ही सगळे. तुझी थोडी कमी जाणवली ग, पण आता तीही भरून निघाली. आता आपण पुन्हा धमाल करूयात. धमाल तर करूच या, पण त्याबरोबर थोडा अभ्यासही करूया. चालेल? खरंच तू कर, सगळ्यांचा अभ्यास कर. आमच्या वाटचा केलास तरी चालेल. हो. मग तुमच्या परीक्षेतले पेपरही देऊ मी. हा म्हणजे आमची काही हरकत नाहीये. म्हणजे तुझ्यासारखंच फर्स्ट क्लास आम्हाला सुद्धा मिळेल. प्लीज हा, पण परीक्षा अभ्यास सगळं नंतर. आधी मला सांगा मी नसताना कॉलेजमध्ये काय काय झालं? काय नाही झालं, सगळं झालं. दिवाकर, अहो तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघा ना. लुक ॲट दिस फाईल. मी काय माझ्या मनातलं बोलत नाहीये. तू म्हणतेस ते सगळं ठीक आहे ग, पण ओ गॉड दिवाकर प्लीज, आता ही कंपनी बंद पडायच्या तुमचा पण बाजूला ठेवा. मेघना, तू म्हणतेस ते सगळं बरोबर आहे, तरी पण आता मी काय करू असं तुझं म्हणणं आहे? कम ऑन दिवाकर, असं काय करताय? मला सांगा, हा असा बिनकामाचा स्टाफ ऑफिसमध्ये ठेवून आपण काय करणार आहोत? इट्स ऑफ नो यूज. त्यापेक्षा मी काय म्हणते दिवाकर, यू गिव्ह देम अ गोल्डन हँडशेक. या VRS देऊन टाकूया आपण त्यांना. असं काय करताय? अहो सुखात राहतील ती सगळी लोक. अगं हो, पण ते VRS घ्यायला तयार होतील का? ते पुढचं पुढे बघू ना दिवाकर. तुम्ही नोटीस तर काढा. हा पण आता पण काय मासाहेबच ना दिवाकर. कम ऑन, मला सांगा, आपण आपल्या कंपनीचं काही वाईट व्हावं म्हणून काही करतोय का? नाही ना. पण मला सांगा, इतकी वर्ष मासाहेबांनी जो चुकीचा विचार करून ही कंपनी राबवली, आपण पण ही कंपनी तशीच राबवायची? आणि मग उद्या ही कंपनी बंद पडली तर मग त्रास कुणाला होणार? माना पण होणारच ना. आता तुम्ही जास्त विचार करू नका प्लीज. लगेच नोटीस काढा. हे बघा दिवाकर, या कंपनीतल्या लोकांना कळायला हवं, मा साहेबांनंतर या कंपनीचे निर्णय आपण पण घेऊ शकतो. रादर तुम्ही पण घेऊ शकता. आय थिंक यू आर राईट. काय रे ओमकार, आज सबंध दिवसात आपली ती स्कॉलर नंबर 1 दिसली नाही. कोणती? चष्मीस? इटुकली पिटुकली? तुम्ही काही नाव ठेवता का? तिचं नाव आहे प्रतिभा गोखले. माहित नाही तुम्हाला? माहितीये ना, चांगलंच माहितीये. तिची प्रतिभा सुद्धा माहितीये. हो, पण तिला बाकीच्या वर्गातले जर शूद्र वाढत असले ना तर आम्हाला पण तिची परवा नाही आहे. आयला हुशार असेल तिच्या घरची. अरे हो, पण ती आहे कुठे? पॅरिस मध्ये. काय? आईला हे काय नवीन?
हे माहितच नव्हतं. एक मिनिट, आता माहिती करून घ्या, मी सांगते. ती त्या फ्रेंच क्लासेसला जाते ना कॉलेज बरोबर, तर तिला स्कॉलरशिप मिळाली आहे आणि ती 1 महिन्यासाठी पॅरिस मध्ये गेली आहे. वाव, गुड या. ओ शिट, पण मला तर टेन्शन आलंय. कसलं? त्या फ्रेंच लोकांचं काय होईल? तुम्ही तिची थट्टा करताय, पण हे सगळं करायला खूप गाट्स लागतात आणि हुशारी सुद्धा. प्लीज हा, तुम्ही पण दोघे आता आम्हाला त्या कोखलेबाईंसारखं लेक्चर देणार आहात का? नाही म्हणजे सांगा, नाही तर आम्ही पण जातो. हे अनिश प्लीज या. अरे मला तिची आठवण झाली, कारण तुला तिच्या नोट्स हव्यात. असं काही नाही. तुमच्याच नोट्स घेणार आहे आणि मला काही अडलं तर तुम्हालाच त्रास दे. ओके. अरे आज ती क्लासमध्ये दिसली नाही म्हणून विचारलं. बरं ठीक आहे, तुझ्या आता जनरल नॉलेज मध्ये वाढ जर का झाली असेल तर आपण दुसऱ्या विषयावरती बोलूया. नाही म्हणजे एखाद्या चांगल्या विषयावर बोलूया का? मग कुठल्या चांगल्या विषयावर बोलायचं तुझं? आता मॅडम इतके दिवसांनी आला तर आपण एखाद्या पिक्चरला जायचं का? तू sponsor तिकीटं काढणार का? असं म्हणायलाच नव्हतं ना. नाही, प्रतिभा गोखलेचा विषय कोणाला नकोय. सागर, तुझी माझ्याशी असं बोलण्याची हिंमतच कशी होते? का आपण याआधी घरातल्या प्रॉब्लेम्स विषयी एकमेकांशी उघडपणे बोललो? हो, बोललोय ना आपण. मला वाटतं सगळ्यात तीच मोठी चूक झाली माझी. सागर, मला प्रश्न विचारणं एवढा अजून तू मोठा झालेला नाहीयेस. हे तू का ठरवतोय? सागर, सॉरी काका, पण जर मी स्वतःहून ऑफिसमध्ये तुला मदत करायला येतोय तर त्यात कुणाला अडचण वाटण्याची काही गरज नाही. अडचण हीच होतीये की तू नको त्या गोष्टी तुझं नाक खुपसतोस. काय नको त्या गोष्टी केल्यात मी? सांग ना. एक मिनिट. मला ह्या विषयावरती आणखीन काही बोलायचं नाही. तुला काहीतरी बोलावं लागेलच काका. ठीक आहे, मग स्पष्टपणे सांगतो की तू येऊन ऑफिसमध्ये निर्णय घेतलेले मला आवडणार नाही. आतापर्यंत ऑफिसमध्ये मी कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये. ते निर्णय घेतलेला नाहीस ना, पण माझ्या निर्णयात आड तर येतोस. अरे पण कंपनीचा पैसा अशा प्रकारे खर्च करण्यात काय अर्थ आहे? मग हीच गोष्ट जाऊन जरा तू तुझ्या वडिलांची का नाही बोलतेस? मी निदान त्यांच्यासारखी बाई. एक मिनिट. एक मिनिट. बाबांच्या हातून काही चुका झाल्या असतीलही, पण त्या चुकांचा उल्लेख ऑफिसमध्ये झाला नाही तरच बरं आहे. घरातल्या गोष्टी घरातच राहिल्या ना तर मला वाटतं त्यातच सगळ्यांचा फायदा आहे.